मानव जीवनात जन्माला आल्यावर काहीतरी चांगले कार्य आपल्या हातून घडले पाहिजे, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून चंदन राठोड यांनी आबालवृद्धाकरिता राबविलेला उपक्रम स्तुत्य असून आरोग्य विभागातील वैद्यकीय क्षेत्रातील आबालवृद्धांच्या सेवेसाठी तत्पर असल्याचे मत ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सुनील भवरे यांनी व्यक्त केले. लोणबेहेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित शिबिरात 513 रुग्णांनी आरोग्य व नेत्र तपासणीचा लाभ घेतला असून 48 नेत्र रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी निवड करण्यात आली. खरोखर 20 वर्षापासून समाज उपयोगी कार्य आयोजक चंदन राठोड, चंद्रकांत बंडे व राजू इंगोले यांच्या हातून होत असून या उत्कृष्ट उपक्रमातून मानवाच्या रूपात ईश्वरची सेवा होताना दिसत आहे. या कार्यक्रमाची सुरुवात सत्यसाई समिती सदस्य व मान्यवरांच्या हस्ते सत्य साईबाबा, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून ईश्वर चरणी 5 भजन अर्पण करून शिबिराला सुरुवात करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन सरपंच मोनिका राठोड, ज्येष्ठ समाजसेवक प्रल्हाद इंगळे, डॉक्टर सुनील भवरे यांच्या शुभ हस्ते डॉक्टर कृष्णा राठोड, डॉक्टर अरुण वाघ, रामकृष्ण राऊत, डॉक्टर प्रतीक वाघमोडे, पत्रकार राजू राठोड, डॉक्टर प्रसाद बनसोड, चंदन राठोड, चंद्रकांत बंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी सरपंच मोनिका सुनील राठोड या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून भुजंगराव जोगदंड, डॉक्टर अश्विनी वाघमारे, डॉक्टर अंबिका आगडवार, विनोद पठाडे, गुलाब राठोड प्रामुख्याने उपस्थित होते. या रोग निदान व नेत्र तपासणी शिबिरात डॉक्टर अरुण वाघ यांनी रुग्णांची तपासणी केली असून विनोद पठाडे यांच्या मार्फत निशुल्क औषधी देण्यात आली. ग्रामीण भागामध्ये आबालवृद्धांकरिता गेल्या 20 वर्षापासून भव्य मोफत डोळे निदान शस्त्रक्रिया कार्यक्रमाचे शिबिराचे आयोजन आम्ही 3 जण, राजू इंगोले, चंद्रकांत बंडे आणि मी रवी लाकूरकर आयोजित करत असतो. यावर्षी लोणबेळ येथे शिबिराचे आयोजन केले असता आर्णी येथील तहसीलदार वशा गौरवाग, ठाणेदार सुनील नाईक हे आमच्या शिबिराला आवर्जून भेट दिली. आमच्या कार्यक्रमाला 513 लोकांनी 512 लोकांनी नेत्र आणि रोगनिदान शस्त्रक्रियाचा रोगनिदान शिबिराचा फायदा घेतला. त्यामध्ये 48 नेत्र रुग्णांचा मोतीबिंदूसाठी निवड केली आहे. आणि पुढील 48 लोकांना मी आता यवतमाळ इथे आयोजित कॉलेज येणार आहे. काय नाव साहेब आपलं? चंदन बाबू सिंग राठोड. हा कार्यक्रम आपण केव्हापासून राबवता? गेल्या 20 वर्षापासून. तर या कार्यक्रमाला कोण कोण आवर्जून उपस्थित राहते? सर्व डॉक्टर होतं. डॉक्टर वाघसाहेब राहतात, अरुण वाघ आणि यवतमाळची मंडळी राहतात. तर नेत्र तपासणी करता कोणाला बोलवलं होतं आपण? ते जिल्हा वसंतराव नाईक महाविद्यालयाचे चमू येतात. बरं. आणि आर्मीचे जे अधीक्षक अभियंता, तर आपण त्यांना पाचारण केलं होतं का? हो. सुनील भवरे साहेब. सुनील भवरे, डॉक्टर सुनील भवरे ते आले. बरं. आणि मला एक विचारायचं आहे तुम्हाला, हा विचार तुमच्या डोक्यात कधीपासून आला? हे 20 वर्षापूर्वीपासून चालू आहे. समाजसेवा करावं म्हणून चांगलं कार्य होते व आपल्या हातात करत राहतो. हे उपक्रम लोकांच्या योगदानातूनच करत होतो. बरं. आणि खूप चांगलं एक उपक्रम आपण राबवता, त्याबद्दल तर आपलं अभिनंदनच आहे. पण मला एक आणखी प्रश्न आहे मला, की आपण चष्मा वाटप, अमुक डमुके या काही गोष्टी करतात, तर ते कोणत्या बेसवर होतात? चष्मे वाटप अल्प दरात आपण गरीब लोकांना देतो. गरीब लोकांना सगळं तिथं जेवढं मोफत द्यायचा प्रयत्न करतो, मोफत देता येईल एवढा प्रयत्न करतो. शरद पेडेकर सह किशोर पवार, विदर्भ न्यूज, आर्णी.